नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। किमान वेतन 6000 वाढण्याची शक्यता आहे। अशा प्रकारची ही न्यूज आहे। बघूया सविस्तर बातमी आपण काय आहे या व्हिडिओमध्ये। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। बघा सविस्तर बातमी काय आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन जे आहे ते वाढू शकते। सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जे आहे ते 15000 रुपये आहे। या वेतनामध्ये वाढ केली जाऊ शकते। सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 21000 रुपये वाढवले जाऊ शकते। केंद्र सरकार संघटित क्षेत्रातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत किमान वेतन मर्यादा वाढवली जाऊ शकते। सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 15000 रुपये आहे, हे वाढवून 21000 रुपये केले जाऊ शकते। तसेच EPFO मध्ये सहभागी होण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांची किमान संख्या जी आहे ती 20 वरून 10 ते 15 करण्याची शक्यता आहे, जेणेकरून अधिक कर्मचारी जे आहेत ते EPFO चे सदस्य होतील। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी किमान वेतन मर्यादा जी आहे ती 2014 मध्ये शेवटची सुधारणा करण्यात आली होती। 6500 वरून किमान वेतन जे आहे ते 15000 रुपये करण्यात आले होते। गेल्या 10 वर्षांमध्ये या मर्यादेत कोणताही बदल करण्यात आला नाही। तो आता किमान वेतनाची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे। या मर्यादेमध्ये वाढ झाल्याने कर्मचारी आणि कंपनी EPF आणि EPS मध्ये जास्त योगदान करू शकतील। मूळ वेतनाच्या 12% रक्कम EPF खात्यामध्ये जमा केली जाते। यांपैकी आपण बघतो की 8.33% कंपनी योगदान देते, तर 3.67% EPF मध्ये जमा केले जातात। मर्यादा वाढल्याने योगदान देखील वाढेल। EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीमध्ये कर्मचारी संघटना किमान वेतन मर्यादेमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत। यामुळे आता हा निर्णय घेतला जाऊ शकतो। यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अधिक बचत होईल। तर अशा प्रकारे ही सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी होते आणि त्यांचं जे वेतन आहे ते 6000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। तर ही आनंदाची बातमी होती। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल आतापर्यंतही तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।